रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला पूर येऊन प्रचंड दणादाण उडालेली आहे। नदीजवळच असलेल्या इमारतीच्या खालील पार्किंग केलेल्या गाड्या अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात। तर गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलेलं आहे। पावसाचा जोर आणि पुरामुळे खर्डी इथं बागेचा पाडा येथील मे महिन्यात बनवलेला नवीन पूल वाहून गेलाय। तसंच आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। तसंच आटगाव आसनगाव स्थानकादरम्यान झाडं आडवे पडल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे प्रवाशांचे हाल झालेले आहेत। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूर किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओढे निर्माण झाल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत। शहापूर नगरपंचायत हद्दीत भारंगी नदीचे सुशोभीकरण करताना कोणतेही नियोजन न केल्यानं शहापूर जलमय झालं असून नदीच्या पात्राजवळील सर्व इमारतीत पाणी शिरलंय तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक बंद झाली आहे। यामुळे रहिवाशांना कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे। भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणी साचलं असून रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले। याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई करून नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी केलेली आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्यानं रेल्वे वाहतूक 1 तासापासून ठप्प झाल्यानं प्रवासी हैराण झालेले आहेत। आसनगाव माहुली रस्त्यावर गेल्या 3 महिन्यांपासून झालेल्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं स्थानिकांचा संपर्क तुटलेला आहे।